नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत एक कलाकार आहेत. आपल्यासोबत आहेत गणेश रेवडेकर सर. त्यांना आपण अनेक वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं आहे. ते नाटकात काम करतात, वेब सीरीजमध्ये काम करतात, टीव्ही सीरियल्समध्ये काम करतात, चित्रपटांमध्ये काम करतात. विविध भूमिकांमध्ये आपण आज त्यांना पाहिले. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव गणेश रेवडेकर. मी मुंबईचाच आहे. जन्म माझा चिंचपोकळी, लालबाग. शालेय शिक्षण माझं छबिलदास शाळा. त्याच्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ इथे माझं उच्च शिक्षण झालेलं आहे. आता नाटकाची आणि याची आवड म्हणाल, तर माझी शाळा मुळात छबिलदास आणि त्यावेळी छबिलदास शाळेत आविष्कार ही चळवळ फार मोठी सुरू असायची. शाळेतील छोट्या-छोट्या नाटुकीत वगैरे काम करायला मिळायचं. तर ती आवड होती. पण असं करियर करायचं असा काही त्यावेळी विचार नव्हता. आता त्यावेळेस शाळेत पण असा किस्सा आला, की जी काही हुशार मुलं असायची म्हणजे आम्ही तेवढे हुशार नव्हतो. पण जी हुशार मुलं असायची त्यांना प्रमुख भूमिकेत असायचे आणि मला अचानक आमच्या नाटकाच्या सरांनी बोलवलं. ॲक्चुअली ती म्हणजे सुरुवात अशी झाली, की मला बँडची आवड होती. शाळेत आपण सगळं करायचो म्हणजे खेळ पण केले, बाकीचे पण सगळं केलं. आता बँडच्या कमांड देत असताना त्यांनी मला आमच्या त्या वरच्या फ्लोअरवरल्या हॉलमधनं पाहिलं आणि आवाज वगैरे खूप छान आहे तुझा, मग तुला नाटकात काम करायला आवडेल का? तर म्हटलं, "हो, आवडेल. का नाही आवडणार?" आणि मी गेलो आणि मी घरी सांगितलं नव्हतं, की मी नाटकात काम करणार आहे म्हणून. आता ते निमित्त असं झालं, की माझ्या भावात आणि माझ्यात 3 वर्षाचं अंतर आहे. आता आमची शाळा दोघांची एकच छबिलदास आणि तो 10वी ला होता. 9वी आणि 10वी ला त्याचे अ, अधिक तास असायचे. म्हणजे आपल्या शाळेत जे अधिक तास घेतले जायचे, इंग्रजी माध्यमाचे किंवा गणित विषयाचे, असे इंग्रजी विषयाचे, गणित विषयाचे ते आणि मग आम्ही एकत्र घरी जायचो. मग तोपर्यंत आई आणि मी थांबायचो. मग वेळ काय, तर मग हे शिकत बसायचो. तर त्या ह्याच्यात हे सगळे आमचे फावल्या वेळेतले उद्योग सुरू झाले आणि नकळत त्याची आवड निर्माण झाली. पण हे झालं फक्त 10वी पर्यंत. म्हणजे त्यावेळेस मी आता जी रवी किरण बालनाट्य स्पर्धा सुरू आहे किंवा त्यावेळेस आमच्या लिटिल थिएटर, सुधा करमरकर म्हणून नाव फार मोठं बालरंगभूमीवरचं नाव आहे. तर त्यांच्या स्पर्धा असायच्या त्या. तर त्या ह्याच्याने मी पहिला धडा गिरवला अभिनयाचा. आणि मग नाटक वगैरे ते केलं छान आणि खूप बरं वाटलं, की अरे वाह! खूप मस्त वाटतं शाळेतलं. पण त्याच्यानंतर काही म्हणजे असं 10वी झाल्यानंतर काही नव्हतं. 10वी झाल्यानंतर मी कॉलेजला वगैरे नाटकात काम करीन असं मला कधीच वाटलं नव्हतं. योग असा आला, की आमची संस्था आहे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, जी गेली 80 ते 85 वर्षात कामगार विभागात काम करते आणि आमच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. तर आमचा एक कला विभाग आहे आणि प्रत्येक विभागाचं एक म्हणजे चिंचपोकळी, नामजोशी, लालबाग, 7 रस्ता, भायखळा तसं मी चिंचपोकळी विभागाचा होतो आणि त्या चिंचपोकळी विभागात असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर होती आणि मग तिथून पुन्हा माझी सगळी सुरुवात झाली. मग छोट्या एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आणि मग या संस्थेमार्फत मला 3 अंकी नाटक, 2 अंकी नाटक याचा अनुभव मिळायला लागला. आणि त्या संस्थेत मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर त्या संस्थेतनं आम्ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत काम करताना मला बाहेर अभिनयाचं पारितोषिक त्यामुळे माझा हुरूप खूप वाढला, की म्हटलं, "अरे वाह! हे छान असतं." खूप मजा वाटली. आता 10वीचं वर्ष गेलं होतं. 11वी आणि दुसऱ्या वर्षी लगेच 12वी आली. आता 12वीला अभ्यास तर करायलाच पाहिजे आणि त्या ह्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देता येईना आणि ती आपण म्हणतो ना, की एक चटक लागली होती. आणि त्याच्यामुळे मग माझ्या एकांकिका स्पर्धा खूप वाढायला लागल्या आणि मग त्याचा परिणाम बट ऑब्व्हियस 12वी वर झाला आणि 12वीचं वर्ष मला जरा थांब, असं म्हणावं लागलं आणि मग त्या वर्षात ज्यावेळेस 12वीचं 1 वर्ष मला म्हणजे मी फेल झालो आणि त्या वर्षात मला पूर्ण नाट्यक्षेत्र आणि त्यावेळी ज्या घडामोडी चालायच्या, त्यावेळी फक्त दूरदर्शन हेच माध्यम होतं आणि काही प्रायव्हेट वाहिन्या सुरू झाल्या होत्या, पण त्या आपल्याकडे दिसत नव्हत्या. पण दूरदर्शन हे प्रमुख माध्यम होतं. आणि त्या ह्याच्यातनं म्हणजे आमच्या एकांकिका स्पर्धामध्ये तिथे ती ओढ लागली, की इथे कधी काम करायला मिळेल.
आणि असं हे सगळं सुरू झालं. मग 12वीचं पण पुन्हा परीक्षा द्यायची होती आणि मग मी एकच विषय गेला होता, पण मी सगळे विषय घेऊन पुन्हा बसलो. आणि त्या वर्षात मी खूप स्पर्धा केल्या. म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे खूप केल्या आणि योगायोगाने त्यात मला म्हणजे माझ्या मेहनतीला वगैरे यश मिळत गेलं आणि ती एक आवड खूप छान निर्माण झाली माझी. आणि त्याच वेळी माझी ओळख झाली केदार शिंदे, संतोष पवार, भरत जाधव, अंकुश चौधरी, पंढरनाथ कांबळे ते पण एम-डीचेच आणि त्यावेळी त्यांच्याशी ओळख झाली. आणि मग मी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला लागलो. मग ते एक मोठं व्यासपीठ असतं. ते मला त्यावेळेस कळलं. पहिल्या वर्षी मला एवढं काही मिळालं नाही हे करायला आणि बॅकस्टेज वगैरे करावं लागलं. पण मी ते आवडीने केलं. कारण आमच्या संस्थेत पण आम्हाला पहिलं बॅकस्टेजची सवय लागली होती. आणि त्या दरम्यान खूप मोठ्या-मोठ्या लोकांशी अ, स लो लोक मोठमोठ्या लोकांचा सहवास लाभला. फॉर एक्झाम्पल वामन केंद्रे, अ, विनय आपटे सर, प्रकाश बुद्धिसागर सर, की ही जी मंडळी त्यावेळेस थिएटर एक म्हणजे त्यांचा काळ होता सगळ्या मंडळींचा आणि ते आम्हाला अप्रूप वाटायचं, की अरे बापरे! आणि भाषांतर होतं नाटकाचंच आणि नकळत त्या प्रवाहात मी असा रमलो आणि मग तो प्रवास सुरू झाला. तो प्रवास सुरू झाला आणि 1995-96 साली 95-96 ला मला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत प्रमुख भूमिका करण्याचा योग आला. आणि मग ते वर्ष सगळीकडे सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, लक्षवेधी अभिनेता अशी सगळी बक्षिसं मिळत-मिळत मी महाराष्ट्रातली खूप प्रतिष्ठित स्पर्धा सवाई, ज्यात महाराष्ट्रातनं सगळ्या ह्याच्या एक-एकच बक्षीस काढलं जातं. सवाई अभिनेता असतो, सवाई अभिनेत्री असते, सवाई दिग्दर्शक असतो. असे एक-एकच बक्षीस असतात. महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक अशी त्यावेळी केंद्र होती आणि त्या केंद्रातनं जवळ-जवळ 110 वगैरे एकांकिका भाग घेतात. ज्या महाराष्ट्रात पहिल्या आलेल्या असतात त्या आणि त्यातनं फक्त 7 निवडल्या जातात आणि त्या 7 मध्ये आमची मुंबईची एकांकिका होती आणि त्या एकांकिकेद्वारे मला पहिल्यांदा सवाई अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं. आणि तिथून मग हा प्रवास सुरू झाला. मग माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं आणि त्या नाटकातही माझी प्रमुख भूमिका होती. असा सगळा माझा तो एक आपण काय अॅमेच्युअर थिएटर म्हणजे हौशी रंगभूमीवरचा प्रवास होता. तर त्याचसोबत तुम्ही खूप गाजलेली नाटकं जसे सही रे सही आहे किंवा श्रीमंत दामोदर पंत अशा नाटकांमध्ये देखील काम केलंय. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या? हां, आता मी हा सगळा हौशी रंगभूमीवरचा प्रवास सांगितला आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक सुयोग्य असा मी अशी ज्याची मी एकांकिका केली होती. तेच पहिलं नाटक माझं सुरू झालं. आता योगायोगाने केदार आणि यांच्याशी माझा परिचय होता आणि आम्ही खूप छान मित्रही झालो होतो आणि श्रीमंत दामोदर पंत या नाटकाची तालीम सुरू झाली होती. आणि त्यावेळेस मला असं झालं होतं, की आता माझं कॉलेज तर पूर्ण झालं होतं कारण ग्रॅज्युएशन फक्त राहिलं होतं. आणि म्हणजे सगळ्या आमच्या कॉलेजच्या कलाकारांमध्ये ग्रॅज्युएट होणार म्हणजे पदवीधर होणारा मी पहिला कलाकार होतो. कारण बाकीच्यांनी कुणी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नव्हतं. अर्धवट सगळे सोडून आपले नाटकाचे कारण त्यांचं ऑल दी बेस्ट नाटक खूप जोरात सुरू झालं होतं. त्यामुळे ते तिकडे गेले होते. बाकीची मंडळी पण थोडंसं विरस झाल्यामुळे ग्रॅज्युएशन त्यांनी थांबवलं होतं. पण मला हवं तसं मिळालं मी पहिलं ते ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मग घरच्यांचा फोर्स सुरू झाला, की "नाही तू आता नोकरीचा प्रयत्न कर, हे नाटक वगैरे करून." पहिल्या सुरुवातीच्या काळात म्हणजे तो एक सांगण्यासारखा भाग आहे, की म्हणजे बाबा माझे शासकीय कर्मचारी होते. आई तर म्हणजे तिचा काही नाटकाशी संबंध नव्हता. आणि जेव्हा एकांकिकेत म्हणजे नाटक म्हटल्यावर उशिरा येणं, रात्री लेट येणं आणि हे सगळं कारण रोज आमच्याकडे अशी पद्धत होती, की 8:40च्या बातम्या सुरू झाल्या, की जेवायला एकत्र बसायचं. आणि मी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही आणि हे सलग व्हायला लागलं. मग एक दिवस बाबा आमचे थांबले होते माझ्यासाठी आणि मी जेव्हा रात्री 10:30-11 वाजता घरी आलो, तेव्हा नीज-नीज व्हायची आपल्याकडे. म्हणजे दारं वगैरे तरी आपण कामगार वस्तीत जरी राहत असलो, तरी निजानीज व्हायची 10:30-11 वाजता वगैरे. आणि थांबले होते माझ्यासाठी आणि मला अजून आठवतं, दार उघडल्यावर त्यांनी ठांग करून माझ्या कानाखाली मारली होती, की "आता तुला सांगून आम्ही थकलो. आता तुला ह्याच्याशिवाय पर्याय नाही." असं सगळं झालं होतं. आणि मग हे सगळे कटू अनुभव होते आणि मग या कटू अनुभवातून काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे होतं. आणि मग तो काळ सगळा सुखकर झाला, की मला बक्षिसं मिळायला लागली. मग
सगळ्या वृत्तपत्रातनं माझी माहिती, मुलाखती वगैरे यायला लागल्या आणि मग सगळीकडेच कौतुक व्हायला लागलं. आता असं असताना तू मला म्हणालीस, की तुझा हा प्रवास कसा सुरू झाला? आता बाबांना आमच्या नाटकाची आवड होती. म्हणजे लहानपणी आम्हाला ते सहकुटुंब आम्ही नाटक बघायला जायचो. माझी मावशी, माझी आत्या, आम्ही एकत्र सगळे जायचो. आणि त्यावेळची सगळी कौटुंबिक नाटकं, ज्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नसायचा. आम्ही आपल्या शिवाजी मंदिरच्या त्या बाल्कनीत इकडे धाव, तिकडे धाव. आणि मग सगळ्यांचा ओरडा का, एका जागी कुठेतरी कोपऱ्यात बस. मग तो इंटरव्हल कधी होतोय, कधी वडा खायला मिळतोय, असे उपद्व्याप होते. लहानपणी ती जी नाटकं पाहिली होती, मोरूची मावशी किंवा हसवा फसवी, अ, प्रभावकरांची आणखीन अशी काही विनोदी नाटकं पाहायला मिळाली, ती सगळी लक्षात राहिली होती कायमची. त्यातलं एक अग्रेसर नाटक म्हणजे वस्त्रहरण. आता वस्त्रहरणची त्यावेळी तिकीटं मिळायची नाही. म्हणून आमच्याकडे टेप रेकॉर्ड होता, तर ते कॅसेट्स ऐकायचो आम्ही. आणि तो योग आला आणि म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो त्यावेळेस, की बाबूजी आपल्यात आता नाहीयेत, मच्छिंद्र कांबळी यांनी माझं ते एकांकिकेतलं काम, नाटकातलं काम पाहिलं होतं आणि त्यांनी आमच्या घरी फोन केला. त्यावेळी आमची संस्था होती इंडियन नॅशनल थिएटर. त्यांनी माझा नंबर दिला आणि त्यावेळी सगळ्यांच्या घरी त्यावेळी टेलिफोन होते आणि माझे बाबा सीटीओ म्हणजे सेंट्रल टेलिग्राम ऑपरेटर होते. त्यामुळे आम्हाला तो त्यांच्या खात्यातर्फे टेलिफोन आला होता आमच्या घरी. आणि आमचे बाबा बोलतायत आणि मच्छिंद्र कांबळी समोरून बोलतायत आणि आमच्या बाबांना ते खरंच वाटेना. आणि ते म्हणतात, "अहो नाही, मी बाबूजीच बोलतोय" आणि ते मालवणीत बोलायला लागले. तर ते म्हणतात बाबा म्हणतात, "असं कसं होईल?" ते म्हणतात, "अहो मला गणेशशी बोलायचंय. माझ्या नवीन नाटकासाठी त्याला बोलत" आणि आमच्या बाबांना हे खरंच वाटेना, की मच्छिंद्र कांबळी एवढा मोठा माणूस माझ्या मुलांसाठी कशाला घरी फोन करेल. आणि मी आपलं एकांकिका स्पर्धेची तालीम वगैरे असं त्या कामात होतो आणि मी आलो घरी. आलो घरी तर मला म्हणाले, "अरे ते अ, अ, मच्छिंद्र कांबळेंचा फोन आला होता." मी म्हटलं, "हे असे का बोलतायत?" तर त्यांनाही जाणून घ्यायचं होतं, की हे खरं आहे की खोटं आहे का? तर म्हटलं, "नंबर दिला का?" ते म्हणाले, "हो, नंबर दिलाय. तुला फोन करायला सांगितलंय." म्हटलं, "बरं." तर म्हणून मी फोन केला. तर समोरून बाबूजी आहेत आणि बाबूजी आणि माझा तसा परिचय झाला होता कारण स्पर्धा आणि याच्या दरम्यान. तर तेव्हा बाबांना खात्री पटली, की अरे हां, आपला मुलगा खूप म्हणजे असे काही गोड प्रसंग होते, की ज्याच्यामुळे मग आम्ही परत शाश्वत नाटकाकडे वळलो. तरी पण एक रेटा चालूच होता, की नाही आता सगळ्या त्या आता बाकीचं हे कर, नोकरीचं जरा बघा. मग नंतर तू नोकरी करून नाटकं करू शकतोस. आणि बाबांना आवड असल्यामुळे त्यांनी ना बाकीचे आधीचे किस्से खूप पाहिलेले होते. म्हणजे आपली काही सीनियर नाट्य कलाकार मंडळी होती. त्यांचे सगळे किस्से पाहिले होते. त्यामुळे तू नाटकात जायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता इथे दामोदर पंतची तालीम सुरू झाली होती आणि मी स्पर्धेचं नाटक करत होतो. दामोदर पंतामध्ये जी मी भूमिका केली, त्या भूमिकेसाठी जवळ-जवळ 4 ते 5 कलाकार येऊन गेले. पण आता केदार आणि संतोष किंवा भरत आम्ही एकांकिकेत काम केल्यामुळे आम्हाला आमचं ट्युनिंग माहिती होतं किंवा आम्ही काय प्रकारे काम करू शकतो ते माहिती होतं आणि त्या 3 ते 4 पात्रांची निवडच होईना. ते तालमीतच गणित काही जमत नव्हतं आणि मी कुठेतरी तालमीला गेलो होतो आणि त्यावेळी केदार माझ्या घरी आला. त्यामुळे माहिती होतं सगळ्यांना, की असं-असं आणि केदार त्यावेळी घरी फेमस का तर शाहीर साहेबांचा नातू. त्यामुळे तो आला, की आई आणि बाबा जरा गप्प बसायचे. त्यामुळे तो बोलला, "नाही, नाही, असं-असं आहे आणि गणेशला सांगा उद्यापासून तू तालमीला ये म्हणून तिकडे." मी आलो घरी. त्यावेळी मोबाईल नव्हता ना, त्यामुळे एकतर घरी येणं पर्याय किंवा कोणाला देणं असं आणि त्या मी तालमीत गेलो आणि मला खरंच वाटेना. म्हटलं हां, पण त्यावेळी डोक्यात असं होतं, की करियर करायचं असं काही डोक्यात नव्हतं. आणि त्यावेळी आमचा ना ग्रुप होता, संपविगम नावाचा. त्यात आम्ही संतोष पवार, पंढरीनाथ कांबळे, महेंद्र कदम, विकास कदम आणि मी आणि आणखीन एक आमचा तो गणेश मित्र असे आम्ही एकत्र सगळे कामगार विभागातली मुलं आम्ही स्ट्रगल करत होतो. त्यामुळे ती एक काय म्हणतो आपण म्हणजे सतत घरनं ती एक हे असायचीच, की अरे नाटकं बस झाली, आता नोकरी करा, हे करा, ते करा. आणि त्यावेळी त्या मित्रांसोबत सतत हेल्दी डिस्कशन आणि मग या क्षेत्राकडे वळायचं की नाही वळायचं असं सगळं सुरू होतं आणि त्यात केदारचं घरी येऊन आमंत्रण, की उद्या तू तालमीला ये. असं वगैरे. तर म्हटलं ठीक आहे, जाऊन तर बघूया. तर मी गेलो तालमीला तो विजय चव्हाण पहिल्यांदा, की ज्यांना आपण लहानपणापासून मोरची मावशी म्हणून पाहिलं आणि त्यांच्या समोर डायरेक्ट जाऊन बसलो आणि ते मला अजूनही आठवतं असे ते मोठे डोळे असे बघून ते माझ्याकडे असे बघत होते. मी आपला असं गप्प बावरलेल्या आवाजात होतो. तर म्हटलं आता काय करू? हो की नाही, हो की नाही? तर म्हटलं जाऊ दे. करूया आतापर्यंत काय इथपर्यंत केलंच आहे, तर मग करूया. आणि त्यावेळी नाटकाची स्क्रिप्ट देण्याची पद्धत असायची. जर तू कन्फर्म काम करतो तुला स्क्रिप्ट दिलं जायचं. मी ते स्क्रिप्ट घेऊन आपलं त्यावेळी प्रबोधनकर ठाकरे शिवडीला तालीम असायची. तिथून चालत, चालत, चालत आमचं आपलं ते के-ई-एमच्या समोर एक हॉटेल ठरलेलं होतं. तिथे चहा प्यायला आम्ही सगळे भेटायचो. एकांकिकेपासून आमचं ठरलेलं सगळं आणि सगळे भेटले होते. तर मला हातात स्क्रिप्ट "काय रे? हे काय?"
तर मी म्हटलं, "अरे केदार असं असं काल घरी येऊन गेला आणि त्याने नाटकासाठी बोलवलं." तर मग सगळेजण मला बोलायला लागले, "बघ, आत्ता ही वेळ आहे तुला डिसिजन घेण्याची, की तुला कमर्शियलच काम करायचंय की नोकरी करायची आहे?" तर मी म्हटलं, "अरे आता हे कसं काय?" कारण आम्ही सगळ्यांच्या घरी तीच कुणकुण आहे आणि बाकी सगळे कलाकार नोकरी करून नाटक करत होते. म्हटलं, "आता तरी मी नाटकच करणार, कारण आता माझ्यासमोर आहे, तर म्हटलं करूया हे." आणि ते असताना संतोष पवार बाजूला बसला होता आणि संतोष पवार माझ्यावर असं जरा रागाने बघत होता. मला काही कळेना म्हटलं हा असा काय बघतोय? आणि काही वेळाने त्याने मला बाजूला घेऊन विचारलं, "अरे तू ते नाटक करतोयस का?" तर म्हटलं, "हो." आणि त्यावेळी त्याने यदाकदाचित नाटक सुरू केलं होतं. यदाकदाची तालीम सुरू केली. तर तो मला म्हणाला, "मी तुला त्या नाटकासाठी बोलवणार होतो." मी म्हटलं हे असं म्हणजे त्याच वेळी मला एकाच वेळी 2-2 नाटकाची ऑफर यायला लागली. पण मी आपलं दामोदर पंत निवडलं आणि त्या नाटकातनं माझा प्रवास व्यावसायिकचा सुरू झाला. आता त्या नाटकाचे जवळ-जवळ 2 ते 2.5 वर्षात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग केले आणि ते माझ्यासाठी खूप नवीन होतं. पण एक कौतुकाचं म्हणजे कौतुक थोडंसं माझं त्या नाटकात खूप कौतुक व्हायचं माझं आणि अभिमानाची बाब म्हणजे विजय चव्हाणसारखे आपले मोठे गुणी कलाकार आणि त्यांनी नवीन कलाकारांना सांभाळून कसं घ्यायचं असतं, कसं समजावायचं असतं आणि त्यात ते आपल्याच विभागातले होते. आणि त्यात माझा स्वभाव असा आणि कामाचं पॅशन म्हणजे माझी चिकाटी, जिद्द वगैरे बघून त्यांनी तेव्हा माझ्यावर खूप प्रेम करायचे. म्हणजे भरत आणि मी तर आम्ही मित्रच होतो. पण ते पण आमचे तितके छान जेल व्हायचे आणि ते प्रत्येक गोष्टीला मला सांगायचे. म्हणजे त्या व्यावसायिक नाटकात मला लाफ्टर कसा घ्यावा किंवा म्हणजे ऑडियन्ससाठी कसं थांबायचं असतं, हे ते मला नेहमी सांगणार. कधी-कधी नको-नको त्या जागी पण लाफ्टर यायचे कारण ते खूप ॲडिशन्स घ्यायचे आणि आम्ही खूप मजा करायचो. आणि हे सगळं सुरू असताना माझं साइड बाय साइड अभ्यासही सुरू होता, की एम-पी-एस-सीची एक्झाम दे, हे दे. आता त्यावेळी फक्त एकच नाटक आणि त्यावेळी घरी नसायचो आपण. सतत आम्ही आपले इकडे प्रयोग आहेत, इकडे प्रयोग असं आणि घरच्यांना तसं काहीच वाटायचं नव्हतं, की "अरे हां, आता जाऊ दे, आता घ्यायचं काय नाही, ठरवलंच आहे," असं सगळं. आणि मग त्या नाटकाचे प्रयोग कमी झाले आणि जाऊबाई जोरात नाटक मला मिळालं. मग ते सुरू झालं. पण ते असताना मी एक एम-पी-एस-सी परीक्षा अटेंड केली होती. तर त्या परीक्षेवर मी खूप फोकस केला होता. आणि तो रिझल्ट लागला. मी क्वालिफाय झालो. पण मी म्हणजे अटेम्प्ट झालो होतो परीक्षा मी आणि मी पास झालो होतो. पण डिस्टिंक्शन नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस खूप कॉम्पिटिशन, कट कॉम्पिटिशन असायचं. म्हणजे 400 पैकी 395 ला पण जवळ-जवळ 100 विद्यार्थी असायचे. असं ते कॉम्पिटिशन होतं. आणि म्हटलं आता काय नोकरी तर नाहीये, मग आता काय करायचं? मग आमचे मित्र-मित्र मिळून आम्ही एक छोटा व्यवसाय करत होतो. त्यावेळी कॉम्प्युटर वगैरे सुरू झाला होता. आणि तो छोटा व्यवसाय करायचा आणि मग त्यावेळी मला केदारने विचारलं, की "अरे काय आता काय हे काय तर करत नाहीस ना?" मग त्यावेळी हसा चकटपूर सीरियल सुरू झाली. आता हा जो सगळा प्रवास होता, हा मला वाटते तो त्याच ते आपण असं म्हणतो, की एका गाठीबरोबर दुसरी गाठ बांधली जाते. तशी ती बांधली गेली होती आणि त्यात म्हणजे खरंच त्या मंडळींचं कौतुक आहे, की त्यांनी स्वतःच्या त्यांचं मोठेपण आहे, की त्यांनी मला त्यात सामावून घेतलं गेलं. आणि त्यावेळी प्रत्येक जण आपापल्यासाठी म्हणजे आपल्या ग्रुप बरोबरच काम करायचं आणि तशी ती म्हणजे प्रत्येकाचं टीमवर्क ठरलेलं असायचं आणि त्याचाच परिणाम आमच्या कामावर दिसायचा. जसं दामोदर पंत लोकांना आवडायला लागलं, तशी हसा चकटबू ही सीरियलही लोकांना खूप आवडायला लागली. आणि ती माझं पहिलं ग्लॅमर असेल. म्हणजे ते अल्फा मराठी ती विनोदी सीरियल होती त्यावेळेस, हसा चकटफू म्हणून. आणि त्या सीरियलमधनं मी दिसायला लागलो आणि ग्लॅमर आत्ता आपल्याला कळतं. म्हणजे आत्ता आम्हाला कळायला लागलं, की नंतर-नंतर की ह्याला ग्लॅमर म्हणतात. पण त्यावेळी खरंच कौतुक वाटायचं, की लोकं अशी थांबायची. "हो, तुम्ही खूप छान काम करता. आम्हाला तुमचं काम खूप आवडतं." आणि तुला तर माहिती आहे आपल्या विभागात आपलं कौतुक म्हणजे आपण एकदा उभं राहिलो, की समोर 4 लोक उभे राहायचे आणि रस्त्यात ते सगळं सुरू व्हायचं. त्यामुळे ते एक आणि माझ्यापेक्षा माझ्या मित्रांना माझं विशेष वाटायला लागलं, की जिथे-जिथे आम्ही जायचो, तिथे-तिथे सगळी मंडळी थांबायची, माझ्याशी आवर्जून बोलायची. त्यामुळे त्यांनाही बरं वाटायचं, की अरे आपला मित्र तर खूप मोठा झालाय, की ते ते बरं वाटायला आणि ही अशी एकामागून एक गाठ अशी म्हणजे ती बांधत गेली आणि मग त्यात मी नकळत असा अ, त्या नाटकाच्या रेशीम गाठीत विणला जाऊ लागलो आणि याचाच परिणाम सेम तसंच झालं. सही रे सहीची बांधणी सुरू होती आणि आम्ही हसा चकट आम्ही फक्त भेटायचो. मी, विकास, रसिका जोशी वगैरे आम्ही सगळे भेटायचो आणि यांचं डिस्कशन सुरू असायचं केदार भरतचं. कारण ते खूप तसं स्लॅपस्टिक मधलं तसं व्यावसायिक मधलं पहिलं स्लॅपस्टिक फास्ट असं नाटक होतं ते. म्हणजे भरत इथून जाणार आहे, इथून येणार आहे, असं सगळं ते आमच्यासमोरचं डिस्कशन व्हायचं आणि आम्ही हेल्दी डिस्कशन करायचो. "अरे, हे कसं वाटतं? मग याच्यात तुम्हाला काही वाटतं का? सुचवा काय असेल तर." असं सगळं आणि त्या नाटकात मी जॉइन असं मला वाटलंच नव्हतं. तिथे एक व्यक्तिरेखा होती, लेले, ॲडव्होकेट लेले म्हणून. आता ही व्यक्तिरेखा साकारताना त्यावेळेस पण तिथे बरेच कलाकार येऊन गेले. पण त्यांचं आणि काही ट्युनिंगच जमेना.
आणि नेहमीप्रमाणे मी आपल्या स्पर्धेच्या नाटकात बिझी होतो. आणि तेच मी केदारचंच नाटक आपल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आपल्या संस्थेसाठी मी ते डिरेक्ट करत होतो. आणि तो परत त्यावेळी मोबाईल नाही. त्यामुळे परत तो तालमीलाच आला. घरी गेला तर आई म्हणाली, "तो तालमीला गेला तिकडे झाला." मग तो तिकडे आला दोघंही भरत आणि ते आल्यानंतर म्हणाले, "नाही, उद्या तुझं संपतंय ना सगळं?" हां. मग सकाळी प्रयोग झाला की दुपारी तालमीला जॉइन हो. म्हटलं आता बरं ठीक आहे आता काय जाऊ आपण. आणि मग मी सही रे सहीला जॉइन झालो. आणि ते जे कॅरेक्टर होतं वकिलाचं, ते खूप साधं आणि असं स्लॅपस्टिक विनोदी त्याला त्याला काही बाकी छटा नव्हत्या. तर त्यावेळेस मग मी केदारला म्हटलं, "अरे नुसतं साधं करण्यात काय हे नाहीये. आपण काहीतरी त्यातली एक छान गंमत काढूया, की जे ते लक्षात राहील लोकांच्या." केदार म्हणाला, "हां, बघ तू विचार कर. उद्या सांग मला काय असेल." ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी अजय अतुल तालीम बघायला येणार होते. कारण तालीम बघितल्याशिवाय ते म्युझिक करू शकत नव्हते. त्यावेळी ती पद्धत असायची, की आजही ती पद्धत आहे. म्हणजे संगीत दिग्दर्शक येऊन बसतात, पूर्ण नाटकाची तालीम बघतात आणि मग ते संगीत कसं त्याचं ठरवायचं कसं करायचं हे ठरवलं जातं. आणि ते काहीतरी दुपारी येणार होते आणि सकाळी मी गेलो तालमीला आणि असं-असं मी ठरवलं. तर केदार म्हणाला, "हां, करून बघ तुला जे वाटतंय ते." आणि माझ्याकडे तेव्हा चष्मा नव्हता असं. तर ते साधा आपला एक तर त्या ह्याच्यातला एक चष्मा आणला आणि तो चष्मा मी घेतला आणि अजय अतुल यांच्यासमोर मी ते अजय अतुल, जयवंत वाडकर आपले मित्र सगळे आम्ही असे समोर तालीम बघायला बसले. आणि मी ती पहिल्यांदा ती ॲक्शन केली. जसं तो चष्मा वर करून म्हणजे नॉर्मली लोकं चष्मा का लावतात? तर अक्षर व्यवस्थित वाचता यावं म्हणून. आणि या व्यक्तिरेखेचं विशेष होतं, की तो अक्षर वाचताना तो चष्मा वर करायचा आणि असं ते वाचायचं. आणि इथून ते तिची सुरुवात झाली, तर मी व्यक्तिरेखा जसं भरतचं काम आवडायचं, तसं माझं काम पण तिथे लोकांना खूप आवडायला लागलं आणि मलाही ते माहीत नव्हतं आणि त्या नाटकाने मला खरा नाट्यवेडा करून टाकलं. म्हणजे पहिल्या वर्षात आम्ही 365 दिवसात 567 प्रयोग केले. म्हणजे आम्ही घरी फक्त अंघोळ करायला जायचो. बाकी काही नाही. बाकी दिवस-रात्र आम्ही आपलं कधी इकडे, कधी तिकडे, कधी-कधी दिवसाला 3 प्रयोग असायचे, कधी-कधी 2 असायचे. पण 2 असले तरी तुमचा अर्धा दिवस प्रयोगातच जायचा. आणि ते 2002 पासून ती घोडदौड जी सुरू झाली ती 2008 पर्यंत. अशा रीतीने मग ते दामोदर पंत, मग सही रे सही, जाऊबाई जोरात अशी नाटकं मला मिळत गेली आणि मग त्यात मी खूप छान रमत गेलो. क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम केलेत. तर या क्षेत्रातले चॅलेंजेस काय आहेत आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केलेत? आता चॅलेंजेस म्हणजे तसं बघायला गेलं असं प्रत्येक पावला-पावलावर तुला परीक्षा ही द्यावीच लागते. आता त्यावेळेस मला आहे ना आधार मिळाला तो रंगभूमीचा. म्हणजे आपण जे म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन आणि तुझं ऑब्झर्वेशन हे आम्हाला बेसिक त्यावेळी ज्या मंडळींकडून मी शिकलो, जसे मी तुला मातब्बर म्हणण्याची मगाशी नावं घेतली. त्यातली काही विनायक पडवळ सर, अशी जी अॅमेच्युअरला त्यावेळी जी कामं करणारी मंडळी होती, ज्यांच्याकडनं आम्ही शिकायला आम्हाला भरपूर मिळालं. तर त्या गोष्टीचा मला फायदा झाला. म्हणजे जेव्हा आता माझ्या काही म्हणजे सही रे सही नाटक किंवा दामोदर पंत याच्यामुळे मला काही सिनेमांच्याही ऑफर्स त्यावेळी यायला लागल्या. आणि मग ते जेव्हा यायला लागल्या, तेव्हा ती व्यक्तिरेखा समजून घेणं आणि ती समजून घेतल्यावर ते माध्यम काय आहे, हे पहिलं समजून घेणं आणि त्यात तू कसं काम स्वतःला करायचं हे आम्ही कुठेही नाट्यशिबिर किंवा मी कुठलंच काही क्लासेस घेतले नव्हते. पण तुझं कॉन्सन्ट्रेशन आणि ऑब्झर्वेशन आणि म्हणजे अशोक मामांसारख्या मोठ्या मातब्बर कलाकारासोबत सिनेमात काम करणं किंवा सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करणं. हे जे काय आहे, तर त्यावेळेस तुम्ही किती शिकण्याची वृत्ती तुमच्यातली जास्त जागृत करता, याच्यामुळे तुमचे सगळे टप्पे पार होत जातात. एकदा शिकण्याचे कारण आपल्याला खूपच ज्ञान आहे असं आपण समजायला गेलो तर काहीच येत नाही. आपल्याला शिकायचं आहे. यातनं काय आपण नवीन शिकू शकतो? थिएटर तर आपण केलेलंच आहे. व्यक्तिरेखेचा कसा अभ्यास करायचा आणि ते माध्यमातनं कसं करायचं? हे प्रत्येक वेळी आम्ही ते विकसित करत गेलो स्वतःला. त्याच्यामुळे मग ते टप्पे पार होत गेले. पण जसं तू म्हणतेस तसं हिंदीमध्ये काम करताना ते खूप बाकीच्या ठिकाणी तुला सगळ्या सुखसुविधा असतात. पण तिथे ॲक्टिंगच्या बाबतीत कोणी शिकवायला येत नाही. ते तुझा टास्क असतो, की तू कसं सक्सेस होतोयस. तू जर सक्सेस झालास, तर मग तिथे सगळे तुझे अडथळे पार होत असतात. असं असतं. तर नाटकांसोबतच तुम्ही जसं आता उल्लेख केला, की चित्रपटांमध्ये देखील काम केलं. मग अगबाई अरेच्चा असू दे किंवा नटरंग सारख्या मोठमोठ्या चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलं आणि आता हां, वेब आता सीरीजमध्ये सॉरी देखील काम करताय. आता नटरंगचा माझा किस्सा असा आहे, की नटरंग रवी जाधवने जेव्हा माझी ही आधीची नाटकं पाहिली, दामोदर पंत किंवा सैरेसे, या नाटकामुळे त्याने मला बोलावलं होतं. आणि मग मी त्याला म्हटलं होतं, की याच्यासाठी काही ऑडिशन वगैरे द्यायची गरज आहे का?
तर त्यावेळेस त्याने मोठ्या मनाने सांगितलं होतं, की "अरे तू ऑडिशन देणार? आम्ही तुला इतक्या नाटकातनं पाहिलं, इतके तू प्रयोग करतो आणि तू काय ऑडिशन द्यायची आहेस?" तर मग तो तो एक माझा प्लस पॉइंट आहे. म्हणजे तू जसं म्हणतेस ना, की कसं तर ते थिएटर केल्यामुळे तुम्हाला ह्या मंडळींना म्हणजे या मंडळींना कॉन्फिडन्स होतो, की हा माणूस ही व्यक्तिरेखा चांगलीच करू शकतो. आता वेब सीरीजकडे वळायचं म्हटलं तर सतीश राजवाडे सारखे मातब्बर दिग्दर्शक आणि खूप कल्पकता असलेला दिग्दर्शक आहे तो, ज्याने असंभव सारखी खूप छान मालिकाही दिलेली आहे. शिवाय मुंबई, पुणे, मुंबई सारखे सिनेमाही खूप चांगले दिलेले आहेत. आता सतीश आणि आम्ही त्यावेळेस थिएटर एकत्र शेअर केलेलं होतं. पण त्याचा जो असिस्टंट डायरेक्टर होता सतीशचा, तर त्याने मला त्यावेळी असं म्हणजे त्याने माझं नाव तिकडे सतीश सरांकडे सुचवलं, की "एक गणेश रेवडेकर म्हणून तुम्ही ओळखता का?" सतीश म्हणाला, "हो, ओळखतो मी चांगला." तर त्यांना आपण बोलूया का? तर ते सतीश सरांनी म्हटलं, "हां, त्याचा एकदा फोटो पाठव. फोटो त्याचा घेऊन ये." तर म्हटलं, "बरं, ठीक आहे." तर मग त्याने मला सांगितलं, की "असं-असं तुझे करंट आताचे फोटो पाठव." सतीश सरांना बघायचं आहे. आणि मग ते फोटो पाहिले आणि मग सतीशला कॉन्फिडन्स होता कारण त्याने आधीपासून मला पाहिलंच होतं. आणि मग ती समांतर सारखी भूमिका मला मिळाली समांतर. पण ती भूमिका करतानाही म्हणजे थँक्स खरंच सतीशला, की त्याने खूप छान कोऑपरेट केलं. म्हणजे कॉन्फिडन्स आपल्याला तिथे कसं ते माध्यम कसं असतं, की जेव्हा ते दिसतं, थिएटरला कसं लोकं समोरून सांगणारी असतात. पण तिकडे कोण सांगणारे नसतं. जेव्हा तुमचं काम पूर्ण लोकांना आवडतं ना, तेव्हाच ते सांगतात. नाही आवडलं तर कोणी तुमच्याशी बोलत नाही. सगळ्या बाजूने निघून जातात. हा अनुभव मला होता. पण माझ्या पहिल्याच टेकला सगळ्यांनी एवढं छान कौतुक केलं आणि सतीशही म्हणाले, की "हां, तुला कॅरेक्टर मिळालं. आता ते व्यवस्थित तू कर." आणि त्यात स्वप्नील जोशीसारखा आपला छान मित्र आणि सहकलाकार असल्यामुळे मजा आली काम करायला असं. पण हे नाटकांमुळे सगळं यश मिळालेलं आहे. हे मी पावलोपावली सांगेन. सर मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारेन, की जसं तुम्ही उल्लेख केलात, की तुम्ही अगदी कॉलेजमध्ये म्हणजे अगदी शाळेमध्ये असल्यापासून तुम्ही नाटकं करताय आणि कॉलेजमध्ये पण आज बघतोय, की हजारो मुलं नाटकांमध्ये यायसाठी किंवा कमर्शियल नाटकं करण्यासाठी किंवा चित्रपटांमध्ये येण्यासाठी खूप मेहनत करत असतात. पण सगळेच लोकं ते यशस्वी होतात तसं नसतं आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर आपल्या मराठी घरांमध्ये कुठेतरी हे असतं, की बाबा तू नोकरी कर, तू काहीतरी व्यवसाय कर, एक फिक्स इन्कम घे आणि नंतर त्या क्षेत्रात जा किंवा हे काय तू ॲज पॅशन म्हणून किंवा हॉबी म्हणून कर कधी तुला वेळ मिळेल तर. तर मग तुम्ही अशा मुलांना काय मार्गदर्शन कराल? मला ना विजया मेहता आपल्या ज्या प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत, मोस्ट सीनियर दिग्दर्शिका आहेत. त्यांचं मला एक लेक्चर असं नकळत ऐकायला मिळालं होतं रवींद्र नाट्य मंदिरला त्यांनी ते लेक्चर त्यांचं लेक्चर होतं आणि ते मला असं ऐकायला मिळालं होतं. तर त्यांनी खूप छान वाक्य वापरलं होतं, की आत्ताची पिढी खूप भाग्यवान आहे, की त्यांना एका क्लिकवर सगळं अवेलेबल होतं. आणि मी त्या वाक्याचा विचार करत राहिलो, की खरंच ही मंडळी, की आपण जी मंडळी आहेत, की आजही मी जेव्हा नाटक दिग्दर्शित करतो, कारण नाटक वेडा आहे त्याच्यामुळे वर्षातनं एक नाटक केल्याशिवाय चैन पडत नाही. पण आजही मी कधी Googleवर काही गोष्टी बघत नाही किंवा मी काय रेफर करत नाही. तर जे आपल्याला जे पूर्वापार आपण जे शिकलेलो आहोत, तसंच आम्ही ते करतो. तर तसं मला या मंडळीने तेच सांगायचं, की आज म्हणजे आम्ही सगळेच भाग्यवान आहोत, की एवढं मीडिया वास्ट आहे. पण काम करण्याची पद्धत जर आपण व्यवस्थित ठेवली, तर तुमच्या कामामुळेच तुमचा उल्लेख जास्त होतो. कारण आजही मी आज सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणजे शेखरदाची जी भूमिका करतो. आज मला इतकी लोकं भेटतात ती खरंच म्हणतात, की "अहो तुम्ही किती छान काम करता. तुम्ही इतकी वर्ष का नाही केलं?" पण ही माझी पहिली दैनंदिन मालिका. मी इतकी वर्ष दैनंदिन मालिका करत नव्हतो. पण मला तेच म्हणायचंय, की तुमच्या कामामुळेच तुम्ही उल्लेखले जाता. की आत्तापर्यंत ज्या वातावरणाने सगळं मंडळींनी करून ठेवलेलं आहे, ते त्यांचं काम खूप छान झालेलं आहे. तर मी त्या मंडळींना किंवा माझ्या मित्रांना मी तेच सांगेन, की आपण खूप छान काम केलं, तर त्याचे आपल्याला म्हणजे त्याचा रिझल्टही आपल्याला खूप छानच मिळत जातो आणि तेवढाच आपला रिस्पेक्ट समाजात, घरात किंवा सगळ्या आपल्या मित्रपरिवारामध्ये तो वाढत जातो. पण सर जसं मगाशी उल्लेख झाला, की प्रत्येकालाच एक व्यासपीठ मिळेल, एक रंगमंच मिळेल किंवा प्रत्येकालाच अपॉर्च्युनिटी मिळेल असं नाही. आणि त्यावेळेस ते अनेकदा संभ्रमात असतात, की आपण नोकरीला जावं, की आपण अजून वाट बघावी आणि नाटकांमध्येच काम करावं किंवा चित्रपटांमध्ये वगैरे ट्राय करावा. तर हा जो संभ्रम आहे, साठी त्यांनी त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? मला वाटतं वाचन ही फार मोठी एक्सरसाइज आहे. म्हणजे हा जो व्यायाम आहे ना, वाचन करणं हे खूप मोठं आहे. त्याला ना त्या वाचनामुळे तुम्हाला प्रत्येकाला छान दिशा मिळतेच मिळते. जसं आपण शाळेत अभ्यास करतो ना, तसं आपण आपलं वैयक्तिक वाचन जर आपण व्यासंग जर वाढवला, कादंबरी वाचणं किंवा वेगळी पुस्तकं वाचणं,
तर त्यातनं आपली प्रगल्भता वाढायला लागते. आता तुम्ही जसं म्हणताय ना, की हा जो संभ्रम निर्माण होतो, तो प्रत्येकात असतो. तुम्ही आज हेच कलाक्षेत्र असं नाही. उलट मी तर म्हणतो, की आता येणारी जी पिढी आहे ती खूप भाग्यवान आहे, की त्यांचे आई-वडील त्यांना सांगतात, की "तू ह्या फील्डमध्ये जा." आमच्या वेळेस आम्हाला आई-वडील विरोध करायचे, की "हे करू नकोस, आधी अभ्यास कर." आत्ताची आई-वडील मुलांना सांगतात, की "याच्याबरोबर तुम्ही कर." पण त्या मुलांनी त्या क्षेत्राबद्दल व्यवस्थित माहिती घेणं गरजेचं आहे. स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की आत्ताचं हे जे युग आहे, ते मी म्हणतो, की खूप अत्याधुनिक आणि म्हणजे आता आपण साधं जरी उदाहरण घेतलं तरी मोबाईलमध्येही छोटे-छोटे ते जसं Instagram आहे, Facebook आहे, इथेही प्रत्येकजण यूट्यूबर स्वतःचे ब्लॉग बनवून, की स्वतःसाठी एक स्वतःचंच व्यासपीठ निर्माण करत आहे. पण त्यातही तुम्ही स्वतःची जर विशेष उल्लेखनीय अशी जर कामगिरी ठेवलीत, तर लोकं तुम्हाला बोलवतातच बोलवतात. म्हणजे कामासाठी बोलवतातच बोलवतात. म्हणजे तो संभ्रम जो आहे, तो दूर करण्यासाठी मला असं वाटतं, की सतत आपण कामात राहिलो ना, तर तो संभ्रम राहणार नाही. कारण आता तसं तुमच्याकडे अवेलेबिलिटी आहे. त्यावेळी तेवढी अवेलेबिलिटी नव्हती. फक्त थिएटर आणि स्क्रीन. आता तुम्हाला मोठा पडदा आहे, छोटा पडदा आहे, शिवाय पॉकेट पडदा आहे, जसं आपण मोबाईल म्हणू, तसा पॉकेट पडदाही मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता खूपच माझे मित्र-मैत्रिणी, की आता मी जे कनेक्ट होणारी मंडळी म्हणतो, जसं आपण आता कनेक्ट झालो, तशी मंडळी खूप आहेत, की जी स्वतःचं एक ब्लॉग तयार करून किंवा त्याच्यावर स्वतःची कविता सादर करतात, काही विचार सादर करतात. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणताय, की हा संभ्रम निर्माण होतोय, तर तो मला वाटतं, की जास्त याच्यात नसेल. कारण आता ही मंडळी सतत स्वतःला बिझी ठेवतातच आहे आणि त्यांनी जर स्वतःला सतत असं बिझी ठेवलं चांगल्या कामात, कारण त्याचे दुष्परिणामही आहे किंवा त्याची दुसरी वाईट बाजू आहे. पण आपण त्या बाजूचा विचार न करता आपण सकारात्मक विचार केला आणि काही जसे परदेशी चित्रपट आहे, ते दिग्दर्शक आहेत किंवा त्यांचं जर आपण थोडंसं गाईडन्स, मार्गदर्शन जर या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलं, तर हा संभ्रम राहणार नाही आणि आपण आपल्या करिअरवर चांगला फोकस करू शकतो. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आणि तिचे 65 दिवस, तिची 65 स्टोरीज या माझ्या सीरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक धन्यवाद.